जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये एक अनोखी आणि प्रेरणादायी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्वयंसेवकांनी जंगल परिसरातील प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या गोळा करून पर्यावरण दिन साजरा केला। ज्ञानगंगा अभयारण्य निसर्ग संपन्न आणि वन्यजीवांचे आश्रयस्थान, मात्र काही निष्काळजी पर्यटकांकडून फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांमुळे या परिसरात धोका निर्माण होत आहे। याच पार्श्वभूमीवर वन्यजीव सोयरे ग्रुपच्या वतीने आणि वन विभागाच्या सहकार्याने पर्यावरण दिनानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। पहाटेपासूनच स्वयंसेवकांनी जंगल परिसर आणि रस्त्यांच्या दुतर्फा पडलेला कचरा गोळा करण्यास सुरुवात केली। या मोहिमेदरम्यान तब्बल 22 पोते काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आलाय। जंगलातील वन्यजीवांना या टाकाऊ वस्तूंमुळे होणारा धोका लक्षात घेता हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरलाय। वन्यजीव सोयरे ग्रुप गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने ही मोहीम राबवत आहे आणि विशेष म्हणजे या कालावधीत तब्बल 261 पोते प्लास्टिक, काचेच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ साहित्य जंगल परिसरातून हटवण्यात आले आहे। यावेळी जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना आणि जंगलातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्लास्टिक व काचेच्या बाटल्या जंगलात न फेकण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। अशा वस्तूंमुळे वन्यजीवांना इजा होण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलंय आणि या स्वच्छता मोहिमेत वन्यजीव सोयरे ग्रुपचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलाय। पर्यावरण दिन केवळ झाडे लावूनच नव्हे तर निसर्ग स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याच्या कृतीतूनही साजरा करण्यात येतो। हे ज्ञानगंगा अभयारण्यात राबवण्यात आलेल्या या मोहिमेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन्यजीव सोयरेतर्फे जंगल साफसफाई मोहीम सुरू केलेली होती। आज सकाळी 7 वाजेपासून आम्ही ही मोहीम राबवत आहोत। या मोहिमेत 21 पोते कचरा, जी फुटलेल्या काचेच्या बाटल्या होत्या, काही काच होते, गाड्यांचे फुटलेले काच होते, पाण्याच्या बाटल्या होत्या, अशा विविध प्रकारचा कचरा, जैविक कचरा जो जनावरांना घातक होता तो आम्ही जमा केलेला आहे। आणि जनतेंना एक आवाहन करतो, वन्यजीव सोयरेतर्फे एक आवाहन करतो की कृपया जंगलातून कोणताही काच वगैरे फुटलेल्या बाटल्या फेकू नये, ज्यामुळे जनावरांना इजा होऊ नये, तेवढी फक्त काळजी घ्यावी।